डोंबिवलीतील MIDC मधील इंडो अमाइन्स कंपनीत आग लागल्याची घटना समोर येत आहे। यावेळी अनेक स्फोटांचे आवाजही येत असल्याची माहिती समोर आली आहे। अग्निशमन दलाच्या 5 ते 6 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत। या घटनेमुळे रहिवाशांमध्ये घबराट झाली आहे। आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही। या आगीचे लोळ पाहून परिसरात राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सध्या या कंपनीच्या आतमध्ये कुणीही अडकले नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। या घटनेनंतर बाजूला असणाऱ्या अभिनव शाळेतील विद्यार्थ्यांनी घरी पाठवण्यात आले आहे। आजूबाजूच्या परिसरातील कारखान्यातील कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे। आग लागलेल्या इंडो अमाइन्स कंपनीच्या परिसरात अनेक विविध कारखाने आहेत, त्यामुळे लवकरात लवकर आगीवर नियंत्रण मिळवण्याची गरज आहे। सदर घटनेनंतर परिसरातील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे। गेल्या काही दिवसांमध्ये डोंबिवलीत MIDC मध्ये आगीच्या अनेक घटना घडत आहेत। मात्र यानंतरही राज्य सरकारने धडा घेतला नाहीये का? केंद्र आणि राज्य सरकार कधी लक्ष देणार आहे, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे। घटना घडली होती आणि आताची स्थिती काय? सकाळी एक 10:30 पावणे 11च्या दरम्यान इंडो अमाइन्स लिमिटेड या कंपनीमध्ये आग लागली आणि ती आग त्या कंपनीसोबतच शेजारी जी मालदे कॅपॅसिटर्स कंपनी आहे त्या कंपनीला पण ती पसरली। सुरुवातीच्या फेजमध्ये तिथे काही मोठ्या प्रमाणामध्ये ज्वाला आणि काही स्फोट तिथे झाले होते, परंतु घटनेची माहिती मिळताच लगेचच फायर ब्रिगेडच्या गाड्या, ॲम्ब्युलन्स आणि पोलीस मदत या ठिकाणी आली। सर्व इथला एरिया इव्हॅक्युएट केला गेला आणि प्राथमिक माहिती अशी मिळते की कंपनीच्या मॅनेजमेंटकडनं की सध्या कंपनीमध्ये कुठलाही कामगार अडकलेले नाही। या कंपनीच्या जवळच पाठीमागे एक अभिनव स्कूल होतं, त्या अभिनव स्कूलमध्ये पण आम्ही पोलीस अधिकारी आमचे तिथे गेले, प्रशासनाला विनंती केली आणि तेथील विद्यार्थ्यांना पण आता सुट्टी देण्यात आलेली आहे आणि त्यांना सुद्धा सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे। सध्याची काय नेमकी आहे आणि कधीपर्यंत आगीवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये? सध्या आता आग सध्या पूर्णपणे नियंत्रणात आहे। साधारणतः एक अर्धा पाऊण तासामध्ये आग पूर्ण विझेल। सध्या जी कॅपॅसिटरची कंपनी आहे त्या कंपनीमध्ये काही केबल्स आणि इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स असल्यामुळे त्याचा काळा जो धूर आहे तो इथे दिसून येत आहे, परंतु आगीवर नियंत्रण मिळवण्यास आता यश येत आहे। सर, बाजूच्या कंपनीमध्ये देखील आग लागली होती, तर तिथे काही कर्मचारी होते का आणि कशा पद्धतीने त्यांनी दोन्ही आग लागली त्यावेळेस दोन्ही कंपन्यांमध्ये कर्मचारी होते, परंतु प्रशासनाने कर्मचाऱ्यांना माहिती दिल्याने सर्व कर्मचारी बाहेर गेल्याची माहिती कंपनीच्या प्रशासनाने आम्हाला दिलेली आहे। सर, कसली कंपनी होती, यामध्ये काय माहिती काय? इंडो अमाइन्स लिमिटेड ही जी कंपनी होती याच्यामध्ये ॲग्रिकल्चरल फर्टिलायझरचे इंटरमिडिएट्स बनवले जायचे आणि जी कॅपॅसिटरची जी कंपनी आहे मालदे कॅपॅसिटर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॅपॅसिटर बनवले जात होते। धन्यवाद। आगीचं कारण अद्यापपर्यंत कळालेलं नाही, त्याच्या इन्व्हेस्टिगेशन नंतरच आपल्याला कारणापर्यंत अशा कंपन्यांवर कारवाई केली जाणार असं कारवाई होत नाही। सदर याची शासन दरबारी दखल घेण्यात आलेली आहे आणि शासन दरबारी पॉलिसी ठरवण्याचं काम चालू आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, डोंबिवली। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।